नमस्कार मित्रांनो, स्वराज स्मार्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण गणित अगदी सोप्या पद्धतीने सर्वांना समजेल अशा पद्धतीने शिकवणार आहोत। आपल्या गणितामध्ये पोलीस भरतीसाठी सरळ सेवा नवोदय विद्यालय तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षेकरिता इतर स्पर्धा परीक्षेकरिता सुद्धा आपल्याला याचा फायदा होणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हे गणित इथे शिकणार आहोत। त्यामुळे लगेच धड्याला सुरुवात करू आपण। त्याच्यानंतर पहिला आपला संख्या। आता संख्यावर प्रश्न विचारले जातात विविध पोलीस भरतीमध्ये, सरळ सेवेमध्ये, तलाठी ग्रामसेवक असो या सरळ सेवेमध्ये काय विचारले जातात, आपल्याला संख्यावर प्रश्न भरपूर विचारले जातात। संख्या अगदी सोप्या पद्धतीने शिकू आपण। आता पहा, संख्येचे प्रकार काय पडतात, अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपण काय करू, जे आपण परीक्षा म्हणून काय तेच पाहू। पहा, नैसर्गिक संख्या स्टार्ट होते। नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? नैसर्गिक संख्याबद्दल तुम्हाला जर विचारलं तर नैसर्गिक संख्याची सुरुवात होते पहा 1 2 3 4 5 असे अनंत। म्हणजे नैसर्गिक संख्याची सुरुवात 1 पासून सुरुवात होते। नैसर्गिक संख्याची लक्षात ठेवायचा आणि त्याचा शेवट होत नाही। ह्या अनंत आहेत। अनंत म्हणजे आपण मोजू शकत नाही इतक्या नैसर्गिक संख्या आहेत, पण त्याची सुरुवात कितीपासून होते? 1 पासून होते, हे लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे। दुसरी संख्या जर आपण पाहिली तर पूर्ण संख्या पूर्ण होल नंबर। आता पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते पहा? 0 1 2 3 4 5 अनंत। ह्या पण अनंत येतात, पण या पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून होते। म्हणजे आपल्याला जर विचारलं नैसर्गिक संख्येतील सर्वात लहान संख्या कोणती, तर 1। नैसर्गिक संख्येतील पूर्ण संख्येतील सर्वात लहान संख्या कोणती, तर ती 0 आहे। हा प्रश्न आपल्याला जर विचारला तर आपण सांगता आला पाहिजे आपल्याला। मग आपल्याला सांगलं नैसर्गिक संख्येमध्ये 0 ही संख्या नैसर्गिक आहे का, तर 0 ही संख्या नैसर्गिक संख्या नाही, विचार नाही, हे लक्षात ठेवा। म्हणजे एवढ्या बदलासाठी आपण हे घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण घेऊ समसंख्या। 3 समसंख्या अतिशय महत्वाचा पाठ आहे समसंख्या। पहा, आपल्याला प्रश्न विचारतात समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने भाग जातो। पहा, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्यांना समसंख्या म्हणतात। किंवा लक्षात ठेवायचं, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी पहा, एकक स्थानी 0 2 4 6 8 अशा संख्या येतात। 0 2 4 6 8 यापैकी कोणती जर संख्या आली तर असं समजायचं ती संख्या समसंख्या आहे। समसंख्या मग आता तुम्ही डोळे झाकून जर अशी कोणती संख्या घेतली तर ही समसंख्या होईल का? नाही। याच्या संख्या यापैकी कोणता आहे का? नाही। मग 2 आहे ना, तर ही समसंख्या आहे। एकच स्थानची संख्या पाहायची, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो। पहा, त्याच्यानंतर 4 आहे का? 23,454 ही समसंख्या आहे। म्हणजे 0 ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 अशी संख्या आहे त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात। बस। आता विषम संख्या। त्याच्यानंतर पहा विषम संख्या पहा, समसंख्येला सांगलं, समसंख्येच्या वेळेस आपण काय सांगलं होतं की ज्या संख्येच्या एकक स्थानी असतात काय असते, तर 0 2 4 6 8 हे अंक असतात, त्यांना समसंख्या म्हणतात। आणि ज्या विषम संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येच्या एकक स्थानी हे असतील 0 2 4 6 8 तर त्या विषम होणार नाहीत
आणि ह्याच्या व्यतिरिक्त कोणती असेल तर सोडली तर ती विषम. विषम संख्येच्या एकक स्थानी विषम संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 नसतात. म्हणजे आता समजा आपली संख्या घेतली तर इथं ही सम होईल का विषम? ही सम होईल, पण याच्या ठिकाणी जर आपण असं 3 लिहिलं तर यापैकी एकच स्थानी 3 आहे का? नाही. मग त्याच्यानंतर आपण त्याच्या संख्यास्थानी 5 लिहिलं तर या पैकी आहे का? नाही. तर ही विषम संख्या होईल. अशा प्रकारे सम आणि विषम. सम संख्या 0, 2, 4, 6 एकच स्थानी आणि त्याच्या एक विषम संख्येच्या 0, 2, 4, 6 त्याच्या विषम स्थानी एकच स्थानी नसतात. हे झालं सम आणि विषम. आता सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला परीक्षा भिमुख म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या कशाला म्हणतात? मूळ संख्या ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1 ने भाग जातो. म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1 ने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1 ने भाग जातो त्या संख्येला काय म्हणतात? मूळ संख्या. आता समजा आपण धरली 2 या संख्येला कोणतं भाग जाते? बे1 2 ला बे1 2 न जातो आणि 1 2 2 म्हणजे या 2 आणि 1 न जातो. त्याच्यानंतर तिसऱ्या संख्येने जातो का भाग? नाही. म्हणून ही 2 ही मूळ संख्या आहे. 2 मूळ संख्या आहे. आपण आता मूळ संख्या पाहू. 2 हे आपण एक घेऊ. 2 घेतली. 2 ला किती भाग जातो? 2 न आणि 1 नच भाग जातो. 3 घेतलं. 3 ही पण मूळ संख्या आहे. 3 न आणि 1 न. त्याच्या व्यतिरिक्त जास्त याला भाग झाला तर ती मूळ संख्या नाही. म्हणजे 2 झाले, 3 झाले, 4 घेतला आपण तर 4 ला कशाने भाग जातो? 4 ला भाग जातो 4 1 4 बे 2 4 1 4 4 म्हणजे ह्या 3 संख्येने जाते. मग ही मूळ संख्या आहे का? नाही. त्याच्यामुळे ही मूळ संख्या नाही. आता लक्षात ठेवा 4 नाही. त्याच्यानंतर 5 ला 5 न आणि 1 न भाग जातो म्हणून 5 ही मूळ संख्या आहे. 6 नाही. 7 8 नाही. 9 नाही. आता 9 विषम संख्या आहे पण 9 ला कितना भाग जातो? 9 1 9 3 3 9 1 9 9 अशा इतक्या संख्येने जातो. म्हणजे त्याच संख्येनं आणि 1 नच भाग गेला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त अशा कोणत्याही संख्येनं भाग गेला नाही पाहिजे. ती मूळ संख्या असते. मग मूळ संख्या कोणत्या येतात? 2 3 5 7 त्याच्यानंतर 9 नाही, 10 नाही, 11 13 17 19 त्याच्यानंतर 23 29 31 त्याच्यानंतर 37 नंतर 37 अशा प्रकारे 37 41 43 त्याच्यानंतर 47 53 आणि ह्या संख्या त्या 53 कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 59 नंतर 61 67 त्याच्यानंतर 71 73 त्याच्यानंतर 79 83 त्याच्यानंतर 89 त्याच्यानंतर 97. ह्या आहेत मूळ संख्या. ह्या सर्व आहेत मूळ संख्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूळ संख्यावर परीक्षेत प्रश्न विचारला. मग मूळ संख्या किती येतात? 1 ते 100 आपल्याला मूळ संख्या विचारल्या. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 आणि 89 97. अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. एकूण मूळ संख्या आहेत 25. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या आहे
25. म्हणून हे लक्षात ठेवा. आता मूळ संख्येविषयी आपण जाणून घेऊ. एक ते मूळ संख्येवर काय काय प्रश्न विचारू शकतात आपल्याला. पहिल्यांदा विचारू शकता सर्वात लहान मूळ संख्या काय. सर्वात लहान सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, तर ती आहे 2. त्याच्यानंतर अशी कोणती संख्या एक सम असलेली मूळ संख्या एकमेव, तर ती आहे 2. मग 1 ते 100 या दरम्यान किती संख्या मूळ संख्या येतात, तर 25. जर एखाद्या याच्यापेक्षा ऍडव्हान्स चालला 1 ते 50 दरम्यान मूळ संख्या किती येतात, तर त्या येतात 15. मग आता समजा 1 ते 50 चाललं, मग आपल्या याच्यात पुढचा प्रश्न विचारला 51 ते 100 दरम्यान किती, या 25 मधून 15 काढल्या 10. त्याच्यानंतर काय विचारलं आपल्याला, विचारलं मूळ संख्येचा. आता मूळ संख्येचा मसावी आपण शिकणार आहोत, पण लक्षात ठेवा मूळ संख्याचा मसावी केव्हाही एकच येतो. तर समजा आपली मूळ संख्या आहे 2 आणि ही 3. आता याचा लसावी येतो, मसावी येतो 1. मग ती कोणती घ्या, 71 73 घेतली आपण आणि 73, याचा गुणाकार होतो का, नाही, याचा मसावी एकच येतो. लक्षात ठेवायचं, मूळ संख्येचा मसावी 1 येतो. मग लसावी काय येईल, मूळ संख्याचा लसावी काय येईल. मूळ संख्येचा लसावी जर घेतला आपण, तर त्या दोन संख्येचा काय करायला लागते, लसावी जर करायचा असला तर त्या मूळ संख्येचा लसावीचा काय करायला लागते, गुणाकार करायला लागते, गुणाकार. आता समजा या 2 आणि 3 चा लसावी काढायचा, तर 2 गुणिले 3, 3 दोन्ही 6 असा. पण मसावी काय येईल याचा 2 आणि 3 चा, तर तो एकच येईल. अशा प्रकारे लक्षात ठेवा, मूळ संख्येचा मसावी केव्हा 1 येतो, मूळ संख्येचा लसावी गुणाकार त्याचा त्या दोन संख्येचा किंवा त्या संख्येचा गुणाकार केला जातो. त्याच्यानंतर मूळ संख्या समजला असं त्याच्यानंतर पुढचा आहे जोड मूळ संख्या. आता जोड मूळ संख्या कशाला म्हणतात, जोड मूळ संख्या ज्या दोन संख्येच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोड मूळ संख्या म्हणतात. दोन मूळ संख्येच्या दरम्यान, दोन ज्या मूळ संख्या आहेत, दोन मूळ संख्येच्या दरम्यान काय आहे, तर एकच संख्या असल्यास, एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना काय म्हणतात, तर जोडमूळ संख्या म्हणतात. जोडमूळ आपल्याला जर विचारलं तर 3 आणि 6 या दरम्यान कोणती आहे, 3 आणि 5 या दरम्यान कोणती संयुक्त संख्या आहे, 4. 4 संयुक्त संख्या सोडली 5. त्याच्यानंतर 3 आणि 5 आणि 6 7. 3 ही मूळ संख्या आहे, 5 पण मूळ संख्या आहे. 5 आहे 7 आहे, ह्या दोन जोडमूळ आहेत. त्याच्यानंतर 11 13, त्याच्यानंतर 17 19, 17 18 19, 18 त्याच्यात सोडली तर 29 31, 30 त्याची संयुक्त संख्या सोडली तर 41 43. आता याच्यामध्ये 41 43 मधून 42 जर आपण वगळले तर 41 42 संयुक्त संख्या आणि हे 43. त्याच्यानंतर 59 61, त्याच्यानंतर 71 आणि 73. त्याच्यानंतर एवढ्या संख्या येतात. मग आपल्याला सर समजा विचारलं 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 दरम्यान जोडमूळ संख्या किती, असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर किती येतात, 1 2 3 4 5 6 7 8, एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत 1 ते 100 दरम्यान. यावर आपल्याला प्रश्न विचारू शकतात. म्हणजे अशा प्रकारे जोडमूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या आपण बघितलेल्या आहेत. आय होप हे सर्व समजलं असेल.
समजलं असेल तर कॉमेंटमध्ये लिहा. पुन्हा आपण घेऊ थोडा डिटेलमध्ये. याच्यावरले आणखीन आपण क्वेश्चन नैसर्गिक म्हणजे संख्यावर जे आपण संख्या टॉपिक आहे हा फार मोठा संख्या टॉपिक आहे. याच्यावर याची नैसर्गिक संख्याची बेरीज, नैसर्गिक पूर्णांक संख्याची बेरीज या सर्व आपण काय त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहोत. आणि पूर्वी परीक्षेला PY2 पण सॉल्व्ह करून देणार आहोत. त्यामुळं आता याच्या पुढे आपण याचा एक टेबल पाहू एकत्र आणि त्याच्यात समजून घेऊ. त्या टेबलमध्ये पूर्णच आपल्याला समजून जाईल. हे बघा संख्यानंतर या संख्या मूळ संख्या जोडमूळ मूळ संख्याची बेरीज संख्या बेरीज अशा प्रकारे आपण काय केले याचा एक टेबल तयार केला. या टेबलमध्ये आपल्याला सर्वच प्रश्नाची उत्तरे मिळू शकतात आणि याच्यातूनच आपल्याला भरपूर प्रश्न तयार होतात आणि याच्यातूनच आपले सॉल्व्ह होतात. आता पहा 1 ते 10 संख्या ज्या घेतल्या तर त्याच्या मूळ संख्या 1 ते 10 म्हणजे किती मूळ संख्या येतात तर त्या 4 आहेत. हे 2 3 5 7. त्याच्यानंतर 11 ते 20 याच्यामध्ये आपल्याला जर प्रश्न विचारला तर 11 ते 20 या संख्येदरम्यान किती मूळ संख्या येतात तर 1 2 3 4 आणि कोणत्या येतात 11 13 17 19. 21 ते 30 च्या दरम्यान मूळ संख्या कोणत्या येतात तर 23 आणि 29. 31 ते 40 यांच्या दरम्यान कोणत्या मूळ संख्या येतात 31 37. 41 ते 50 मध्ये 41 43 47 आणि 51 ते 60 मध्ये 53 59. 61 ते 70 मध्ये 61 आणि 67. 71 ते 80 मध्ये 71 73 79 आणि 81 ते 90 मध्ये 83 आणि 89. त्याच्यानंतर 91 ते 100 मध्ये 97. ही एकमेव संख्या आहे. आता ही झाली मूळ संख्या. जोडमूळ संख्या 1 ते 10 मध्ये दोन जोडमूळ संख्या येतात 3 5 3 5 5 7 आपण जोडमूळ आताच पाहिलं. त्याच्यानंतर 11 13 17 19. 21 ते 30 मध्ये 29 30 आणि ही 31 या दोन्हीच्या जाती ही या दरम्यान विचारलं आपल्याला. 21 ते 40 मध्ये दरम्यान विचारल्या तर एकच आहे 29 31. त्याच्यानंतर 41 ते 50 दरम्यान जोडमूळ संख्या कोणती 41 43 आणि 51 ते 60 मध्ये आणि 51 ते 70 मध्ये आपल्याला विचारतात जोडमूळ संख्या आता 59 61 आणि त्याच्यानंतर 70 ते 80 मध्ये 71 73 81 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्या नाही. त्याच्यानंतर मूळ संख्येची बेरीज विचारली आपल्याला की बाबा सांगा की 1 ते 10 पर्यंत मूळ संख्येची बेरीज किती येते 17 येते. पहा 2 आणि 3 5 आणि 5 10 7 17 मूळ संख्येची बेरीज येते 17. आपल्याला जर विचारल्या मूळ संख्या कोणत्या 2 3 5 7 2 3 5 7 आणि त्याची बेरीज विचारली तर 17. त्याच्यानंतर 11 ते 20 दरम्यान मूळ संख्या कोणत्या 11 13 17 19 आणि त्यांची जर बेरीज विचारली तर त्याची बेरीज येते 60. त्याच्यानंतर 21 ते 30 मध्ये जर कोणत्या मूळ संख्या येतात 23 29 त्याची जर बेरीज विचारली तर 52. 31 ते 40 याची जर याच्या दरम्यान कोणत्या 31 37 आणि त्याची बेरीज 68 आणि 51 ते 41 ते 50 मध्ये मूळ संख्येची बेरीज 131. 51 ते 60 मध्ये 53 आणि 59 आहे मूळ संख्या त्याची बेरीज 112. त्याच्यानंतर 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 ही मूळ संख्या आहे आणि त्याची बेरीज येते 128. अशा प्रकारे 71 ते 80 मध्ये 223. 81 ते 90 मध्ये 83 89 172 त्याची बेरीज येते. 91 ते 100 मध्ये आपल्याला 97 त्याची बेरीज म्हणजे इथं 97 एकमेव संख्या आहे त्याची बेरीज जर झाली तर 97 ही एकमेव येते. त्याच्यानंतर आपल्याला जर विचारलं 1 ते 10 याची बेरीज किती 1 ते 10 ची बेरीज आहे 55 आणि पहा त्याच्यानंतर हे सोपं जाते 11 पासून धरलं इथे 155 इथं 21 2 धरले इथं 21 ते 55 पुढे टाकायचे म्हणजे 3 चा पाडा 31 चा पाडा झाला त्याच्या पुढे 55 355 4 41 ते 50 4 घेतले इथे 4 घ्यायचे हे 4 घ्यायचे आणि बस 55 पुढे द्यायचे. 6 इथे घ्यायचे 61 ते 6 घ्यायचे 55 पुढे द्यायचे आणि 71 ते 80 7 हे 55 755 81 855 आणि 91 ते 100 हे 955. अशा प्रकारे या टेबलमध्ये अनेक प्रश्न तयार होतात आणि अनेक प्रश्नाचे उत्तरे पण सुद्धा आपल्याला मिळतात. एकूण जोडमूळ संख्या किती येतात तर 8 येतात. एकूण जोड 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 एकूण जर जोडमूळ संख्या विचारल्या 1 ते 100 पर्यंत तर ते 8. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या विचारल्या तर त्या 25. 1 ते 15 विचारल्या तर 1 ते 50 विचारल्या
1 ते 50 पर्यंत ही चला मूळ संख्या, तर त्या किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 भरतात. अशा प्रकारे इथं सर्व क्वेश्चन आपल्याला वाटलं तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. या टेबलवरून सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळतात. अशा प्रकारे आपण गणित सोप्या पद्धतीने बघणार आहोत. इथून पुढचे पण पोलीस भरतीसाठी, सरळ सेवेसाठी, नवोदय विद्यालयासाठी, सर्वांसाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे गणिताची. त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लक्ष ठेवा, पुढचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे आणि लाईक पण करा, त्याच्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. धन्यवाद.